Good morning, students. In the previous period, we saw page number 60, our development of lesson number 1 from civics. Okay. Now, we are going to discuss from the development. The development of our artistic and other talents also take place in society. Singers, musicians, artists, scientists, adventurers, social workers can all develop their qualities further because of the backing and encouragement of society. This encouragement is a very important. Okay. काय द डेव्हलपमेंट ऑफ अवर आर्टिस्टिक अँड अदर टॅलेंट्स म्हणजे काय की माणसातील कलागुणांचा विकास जो असतो तो कोणामुळे होतो? समाजामुळे होतो. गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर आणि समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती ज्या असतात त्या समाजाच्या पाठिंब्यामुळे समाजाने जे प्रोत्साहन करतं समाज त्यांना, त्यामुळे काय होतं? आपल्यातील गुणांचा ते त्यांच्यातील कलागुणांचा विकास करतात आणि त्यामुळे त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्वाचे ठरते है ना. त्यांना जे प्रोत्साहन मिळते ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. एनकरेजमेंट म्हणजे प्रोत्साहन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांना जे प्रोत्साहन मिळतं ते पण महत्वाचं आहे. नंतर व्हॉट इज मीन बाय सोसायटी? सोसायटी इन्क्लुड्स ऑल पीपल, मेन, वुमेन, ग्रोन अप्स, ओल्ड पीपल, यंग चिल्ड्रेन. सोसायटी आता समाज म्हणजे काय? तर समाजात स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान म्हणजे म्हातारे, लहान, मुले, मुली यांचा सगळ्यांचा समावेश असतो. आवर फॅमिलीज आर अ पार्ट ऑफ द सोसायटी. आपलं कुटुंब सुद्धा जे आहे ते काय? एक समाजाचा घटक आहे. सोसायटी ऑल्सो इन्क्लुड्स डिफरंट ग्रुप्स, इन्स्टिट्यूशन्स अँड ऑर्गनायझेशन्स. समाजामध्ये काय असतात? वेगवेगळ्या विविध गट असतात, संस्था असतात आणि संघटना असतात. The interrelationships and interactions between the people, their dependence on one another and sharing also form a part of the society. म्हणजे काय की लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण या सगळ्या गोष्टींचा सुद्धा समाजामध्ये समावेश होतो. कळलं का? याचा सुद्धा समाजामध्ये समावेश होतो है ना. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. नंतर society is not simply a mob of crowd of people. A society is formed when people come together to achieve certain common objectives. काय झालंय की सोसायटी माणसांची गर्दी म्हणजे सोसायटी म्हणजे लोक एकत्र येणे. अ सोसायटी इज फॉर्म्ड हे दिलंय ना. सोसायटी इज नॉट सिम्पली अ मॉब ऑफ क्राऊड ऑफ पीपल. म्हणजे सोसायटी समाज म्हणजे नुसतं माणसांची गर्दी नव्हे. समजलं का? सोसायटी म्हणजे माणसांची गर्दी नाहीये. तर काय असतं? तर काही सारखे उद्दिष्ट साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात, कळलं का? सारखे उद्दिष्ट साधण्यासाठी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा काय बनतो? समाज तयार होतो. नंतर नेक्स्ट पेज. In order to fulfill needs like food, clothing, shelter and security, the society has to create a permanent system. काय की या ज्या गरजा आहे आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण करण्याकरिता समाजाला एक अशी कायम स्वरूपाची परमनंट सिस्टीम म्हणजे कायम स्वरूपी काय करावी लागते? एक व्यवस्था निर्माण करावी लागते. कायम स्वरूपाची एक अशी व्यवस्था तयार करावी लागते. Without such a system, the day-to-day affairs of the society cannot be carried on. काय सांगितलं की काय म्हटलं मी? द सोसायटी हॅज टू क्रिएट अ परमनंट सिस्टीम. एक व्यवस्था अशी निर्माण करावी लागते सोसायटीला, समाजाला. सोसायटी म्हणजे समाज. विदाउट सच अ सिस्टीम, अशी जर व्यवस्था नसली तर अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार जे असतात ते होऊ शकत नाही. समाजाचे रोजचे व्यवहार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे काय होते की समाजाचं अ सिस्टीम इज इसेन्शियल फॉर कंटिन्यूड एक्झिस्टन्स ऑफ द सोसायटी. म्हणजे असं समाजाचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर त्याकरता ही व्यवस्था आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, ॲग्रिकल्चर इज इसेन्शियल टू फुलफिल द नीड फॉर फूड. मग उदाहरणार्थ काय? तर आता अन्नाची गरज आहे आपली. अन्नाची गरज जर पूर्ण करायची तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? शेती करणे आवश्यक आहे है ना. Various institutions must be created to perform all the functions related to agriculture.
मग शेतीशी संबंधित जे सगळे कार्य आहे ते पाडण्यासाठी काय करावं लागतं, विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. आता शेती संबंधीची जी कामे आहेत ते वेगवेगळ्या सगळे कामे पार पाडण्यासाठी त्याच्यासाठी विशिष्ट अशा संस्था तयार कराव्या लागतात, है ना. Therefore, a vast system needs to be created which includes factories to manufacture tools and equipments used for farming, bank to provide loan to the farmers, a market for the goods produced, etc. The existence of many such systems make a society stable. मग काय की आता सांगितलं मी तुम्हाला की शेतीची सगळी जर कामं असेल तर ती व्यवस्थित पार पाडायची असेल सगळी कार्य, तर मग त्यासाठी काय करावं लागते, विविध संस्था तयार कराव्या लागतात. मग शेतीची अवजारं तयार करण्यासाठी लागणारे कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी काय असते, कर्ज कुठून घेतील, शेतकरी बँकेतून घेतील. मग शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी लागणाऱ्या बँका, नंतर उत्पादित माल म्हणजे तयार झालेला जो माल असतो तो बाजारात विकण्यासाठी काय पाहिजे, बाजारपेठ पाहिजे असते ना. बाजारात नेऊन विकायसाठी बाजारपेठ आवश्यक असते. मग अशी बाजारपेठ सुद्धा ही जी बाजारपेठ आहे अशा ह्या सगळ्या व्यवस्था काय करून द्याव्या लागतात, निर्माण करून द्याव्या लागतात. द एक्झिस्टन्स ऑफ मेनी सच सिस्टीम मेक अ सोसायटी स्टेबल. आणि अशा अनेक व्यवस्थांमधून मग काय होते, सोसायटी स्टेबल होते, म्हणजे समाज स्थिर होतो. इन द नेक्स्ट चॅप्टर वी शॅल लर्न अबाउट द डायव्हर्सिटी इन द इंडियन सोसायटी. अशा प्रकारे आता पुढील पाठात आपण काय बघणार आहोत, भारताच्या समाजातील विविधतेची काय बघूया, ओळख करून घेऊ. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, लाईक दिस वी हॅव कम्प्लिटेड दिस लेसन. देन आय एम sending you photos of answers of questions which are in this exercise. Okay, which are in this exercise. Look here, now here is exercise. म्हणजे या धड्यावरील क्वेश्चन आन्सर्स बघा. हा धडा आपण पूर्ण केलेला आहे. आता क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. एक्सरसाइज, फिल इन द ब्लँक्स. पहिले रिकाम्या जागा. मॅन फेल्ट द नीड फॉर, ह्या तिन्ही रिकाम्या जागांचे आन्सर्स. नंतर या क्वेश्चनचे आन्सर्स, हे क्वेश्चन्स मोठे. नंतर व्हॉट वुड यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. हे बघा इथे दिलेलं आहे. पहिली फिल इन द ब्लँक्स आहे, मॅन फेल्ट द नीड फॉर द डे टू डे अफेअर्स ऑफ सोसायटी टू रन स्मूथली. म्हणजे काय की समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला रिकामी जागाची गरज वाटली. नंतर हेल्प द डेव्हलपमेंट ऑफ पीपल्स टॅलेंट, म्हणजे माणसातील कलागुणांचा विकास कशा रिकामी जागामुळे होतो. वी हॅव ऑल सम इमोशनल अँड सम नीड्स टू, म्हणजे आपल्या काही भावनिक आणि अजून कोणत्या गरजा असतात लिहायचं आहे. नंतर आन्सर इन वन सेंटेन्स, विच आर अवर बेसिक नीड्स, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या. नंतर हुज कंपनी डू यू लाईक, आपल्याला कुणाची कंपनी आवडते, कुणाचा सहवास आवडतो. नंतर व्हॉट ऑपॉर्च्युनिटी डज सोसायटी प्रोव्हाइड अस विथ, म्हणजे आपल्याला समाजामुळे कोणती संधी मिळते हे. नंतर व्हॉट डू यू थिंक, आन्सर इन 2 or 3 सेंटेन्स. हाऊ इज सोसायटी फॉर्म, म्हणजे समाज कसा तयार होतो. नंतर व्हाय इज इट नेसेसरी टू सेटअप अ परमनंट सिस्टीम इन सोसायटी, म्हणजे समाजात जर कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण का करावी लागते. नंतर व्हॉट मेक्स लाईफ इन सोसायटी मोर स्टेबल अँड ऑर्गनाइज, म्हणजे माणसाचं जीवन, समाजातलं जे जीवन आहे ते स्थिर कशामुळे होते, संघटित आणि स्थिर कशामुळे होते. इफ देअर वेर नो सोशल इन्स्टिट्यूशन्स व्हॉट डिफिकल्टीज वुड वी हॅव फेस, जर समाज व्यवस्था नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या. नंतर व्हॉट वुड यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन्स, या परिस्थितीत तुम्ही काय कराल. युअर फ्रेंड हॅज फॉरगॉटन टू ब्रिंग समथिंग दे नीड इन स्कूल, तुमची मैत्रीण जी आहे ती शाळेतील काहीतरी वस्तू घरी विसरलेली आहे, तर तुम्ही काय कराल. यू मीट अ ब्लाइंड ऑर अदरवाइज हँडिकॅप पर्सन ऑन द वे, तुम्हाला रस्त्यात एखादा अपंग व्यक्ती भेटलेला आहे किंवा आंधळा व्यक्ती भेटलाय, तर तुम्ही काय कराल. ओके स्टुडंट्स, लाईक दिस वी हॅव कम्प्लिटेड दिस लेसन्स. नाव होमवर्क इज यू हॅव टू राईट डाऊन द आन्सर्स ऑफ दिस लेसन in your notebook, okay, and then learn. Now again, नंतर बघा महत्वाची सूचना बघा विद्यार्थ्यांनो, की तुम्हाला हिस्ट्रीचे 4 लेसन, आता तुमची प्रथम सत्र परीक्षा होणार आहे, तर हिस्ट्रीचे 4 लेसन आणि सिविक्सचा हा पहिला लेसन तुम्हाला परीक्षेमध्ये राहणार आहे. तर आता हिस्ट्रीचे 4 लेसनचे मी क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला पाठवलेले आहेत आणि सिविक्सचे पण आज पाठवत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 5ही धड्यांचे क्वेश्चन आन्सर्स लर्न करायचे आहेत. सगळं ऑब्जेक्टिव्ह वगैरे सगळं लेसन पण रीड करायचे आहे. याच्यावर ओरल आणि रिटन दोन्ही परीक्षा तुमची होणार आहे. त्याचा सिलेबस आणि टाइम टेबल आम्ही तुम्हाला पाठवू. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, थँक्यू.